नमस्कार, मी अतुल चव्हाण मंडल न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। अमरावतीच्या सायन्स कोर मैदान परिसरामध्ये आज महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी या योजनेमध्ये आजपर्यंत किती महिलांनी लाभ घेतला आणि पुढे या योजनेसंदर्भात माहिती देण्यासाठी तसेच सरकारकडून चालवल्या जाणाऱ्या विविध योजनांसंदर्भातली माहिती देण्यासाठी आज या ठिकाणी महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। चंद्रकांत दादा पाटील आज या ठिकाणी येत आहेत। या ठिकाणी तुम्ही बघू शकता अनेक वेगवेगळे स्टॉल लागलेले आहेत, ज्या स्टॉलच्या माध्यमातून महिलांसाठी ज्या विविध योजना असतात त्या योजनांची माहिती देण्यात येत आहे। या ठिकाणी प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा हा स्टॉल आहे, ज्यामध्ये त्यांनी मातृवंदना योजना नेमकी काय आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। कशा पद्धतीचा फायदा महिलांना याच्यासाठी होतो, काय सांगाल सर या योजनेबद्दल थोडं सांगा। तर महाराष्ट्र शासन मार्फत आपण प्रधानमंत्री मातृत्व योजना अंतर्गत 6,000 रुपये दिले जातात। ज्या सुरुवातीला प्रथम 3 महिन्याची नोंदणी केल्यापासून त्यांचे जे कागदपत्र जे पाहिजे अपडेट, आधार अपडेट वगैरे असल्याने तर सर्व ते आपल्या ह्या योजना आपण देऊ शकतो। कागद पूर्ण क्लिअर असले तर आपण ते प्रधानमंत्री मातृत्व योजनेचे पैसे आपण देऊ शकतो। आपण सायबर जनजागृतीबाबत तसेच महिलांविषयक जनजागृतीबाबत स्टॉल इथे लावलेला आहे। यामध्ये आपण सायबर गुन्ह्यांची माहिती त्याच्यामध्ये देण्याचे पॉम्पलेटच्या रूपाने आपण देतोय। गुन्हे कशा प्रकारे घडतात, त्यांच्यापासून कशा प्रकारे आपण प्रिव्हेंट होऊ शकतो, प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय आहेत त्याचे, आणि समजा आपल्यासोबत एखादा गुन्हा घडला तर आपण त्याची पोलिसांपर्यंत कसं पोहोचायचं। सायबर हेल्पलाईन नंबर्स आपण दिले आहेत, महिलांचे हेल्पलाईन नंबर्स आपण दिले आहेत। चिडीमार पथक जर आपल्याला दामिनी पथकची मदत हवी आहे तर त्यासाठी आपण दामिनीला फोन करणं। परत एक डायल 112 म्हणून आपल्याकडे हे फोन नंबर आहे। तर संकटात सापडलेल्या महिलांसाठी आपण डायल 112 किंवा इतर कोणीही ज्यांना पोलिसांची मदत जर हवी असेल तर 112ला त्यांनी कॉल केलं पाहिजे। अशा पद्धतीची माहिती आणि त्या पद्धतीची माहिती पत्रके आपण इथे ठेवली आहे। महिलांना मला आवाहन करायचं आहे की जास्तीत जास्त पद्धतीने या स्टॉलला आपण व्हिजिट करा आणि ती माहिती आपण जाणून घ्या। कारण आपण जर जागरूक असू तरच आपण आपल्यावरती होणारे गुन्हे किंवा अत्याचार आपण प्रिव्हेंट करू शकू, आणि जर गुन्हे झाले तर आपण त्याची दाद मागू शकू। तर सर्व महिलांना माझी आग्रहाची विनंती आहे की त्यांनी इथे यावं आणि एक 5-10 मिनिटं आपण याची माहिती जाणून घ्यावी। गेल्या 5 ते 6 महिन्यामध्ये असे किती गुन्हे दाखल झाले आणि त्याच्यावर किती गुन्ह्यांना त्याच्यात न्याय मिळाला महिलांना सांगू शकता? नाही, आपण न्याय मिळाला हा तर विषय कोर्टाचा आहे, ज्यामध्ये कोर्टात जेव्हा कन्व्हिक्शन होईल त्यावेळी आपण हे न्याय म्हणू शकू। पण जेही गुन्हे आपल्याकडे दाखल होतात, चाहे ते सायबर क्राईमचे असतील किंवा महिलाविषयक असतील, तर त्यांचा एक टाइम स्पॅन कोर्टाने किंवा कायद्याने डिफाईन केलेला आहे। एक 60 डेज आणि 90 डेज त्या अंदर तपास करून आपल्याला चार्जशीट दाखल करायची असते आणि त्या पद्धतीने आपल्याकडे काम चालू असतं। अमरावती जिल्ह्यामध्ये सायबर क्राईमचे किती गुन्हे दाखल होतात महिन्याभरात अंदाजे? अंदाजे आपण जे आपण म्हणतो ते 2-3 कॅटेगरीज आहे। एक आहे आर्थिक गुन्हे दाखल होतात बरेचसे, आणि काही गुन्हे आहेत जे महिलांसंबंधी आहे, ज्याच्यात 354 असेल किंवा स्टॉकिंग सारखे गुन्हे आहेत। तर हे अशा पद्धतीचे गुन्हे आपल्या सायबर क्राईमला दाखल होत असतात। मला असं वाटतं ऑन एन ॲव्हरेज आपण जर म्हणू तर एक 20 ते 25 गुन्हे दाखल होत असतील। बरेचदा होतं की एखाद्या महिलेला फोन येतो, मी तुझा बाबा बोलतोय, तुझ्या बाबांनी आम्हाला फोन करायला सांगितलं आणि पैसे पाठव। तर अशा बाबतीत बरेचदा गुन्हे दाखल होतात, मी स्वतः पाहिलेलं आहे, पण त्याच्यावर बरेच दिवस होऊनही काही कारवाई होत नाही। एक विषय असा आहे की आपण जेव्हा अशा पद्धतीचे गुन्ह्यांना फेस करतो तर एक विषय असा आहे की जेव्हा आपल्याला फोन येतात तर हे फोन शक्यतोवर ज्याला आपण म्हणतो नायजेरियन फ्रॉड किंवा बाहेर कंट्रीजचे असतात, आणि ते जे सिम कार्ड लगेच ते लोक ब्लॉक करून दुसरं सिम कार्ड वापरतात आणि ते सिम कार्ड बंद झालेलं असते। बरेचदा आपल्याला ही माहिती काढणं थोडंसं डिफिकल्ट होऊन बसतं। बरेचदा व्हॉट्सॲपचे कॉल्स असतात आणि ते व्हॉट्सॲपचे कॉलसुद्धा डिटेक्ट करणं थोडंसं एक लेंदी आणि टीडीएस प्रोसिजर आहे, पण डेफिनेटली आपण त्याच्यात इन्व्हेस्टिगेट करतो आणि त्याच्यात चार्जशीट आपण पाठवत असतो। फेसबुकवरून फेक प्रोफाईल बनवून मेसेज करायचा आणि पैसे मागायचे हा प्रमाण सध्या खूप जास्त वाढला आहे। तर या संदर्भात काही विशेष कारवाई केली जाते, काही त्याच्या विशेष लक्ष ठेवलं जातं? आपण सायबर क्राईममध्ये आपण लक्ष ठेवून असतोच। अशा कुठल्याही फेक प्रोफाईल्स जर आपल्या लक्षात आणून दिल्या, जनतेला पण माझं आव्हान आहे की जिथे कुठे त्यांच्या लक्षात येतं की फेक प्रोफाईल असू शकते तर पहिले तर त्यांनी त्याच्याशी ज्याला कॉरेस्पॉन्डन्स करू नये,
आपण कुठल्या पण प्रोफाईलला किंवा कुठल्याही लिंकला आपण जेव्हा जर लॉग इन होत असाल तर त्याची जी जेन्युइननेस आपण पाहूनच त्या प्रोफाईलला किंवा त्या लिंकवर आपण गेलं पाहिजे. आणि जर आपल्या लक्षात आलं की फेक आहे तर ती आपण लगेच सायबर क्राईमचं आमचं पोर्टल आहे त्या सायबर क्राईमच्या पोर्टलला आपण रिपोर्ट केली पाहिजे ती, आणि आपण लगेच ती बंद करण्याचे आणि ते ब्लॉक करण्याचे आपण त्याच्यासाठी जी कारवाई आहे म्हणजे फेसबुकची असेल तर फेसबुकला किंवा मग इतर जे काही माध्यमांशी असेल तर त्यांच्याशी आपण संपर्क साधतो आणि शक्यतोवर ती बंद होईल याची आपण शाश्वती घेतो. ही जी तक्रार आहे ऑनलाईन मला दाखल करता येते की डायरेक्ट जाऊन पोलीस स्टेशनला दाखल करावी लागते? आपण दोन्ही प्रकारे करू शकतो. ऑनलाईन सुद्धा आपण वेबसाईटवर माहिती देऊ शकतो, पण समजा जर तुमचे पैसे गेले आहेत तर त्याला इमिडिएट ॲक्शन लागते. म्हणजे इमिडिएटली तुम्ही पर्सनली पोहोचा पोलीस स्टेशनला, ते इमिडिएटली मग तुमच्याकडून डिटेल्स घेऊन त्या बँकेत ते पैसे गोठवतात. त्याच्यामुळे मग काय होतं की इथे यू हॅव टू बी व्हेरी प्रोॲक्टिव्ह. आणि समजा ही जिथे तुमचं नुकसान झालेलं नाही आहे तिथे मग तुम्ही यू कॅन जस्ट रजिस्टर इट ऑनलाईन, आणि मग ऑनलाईन पाहून त्या याच्यावरती आपण कारवाई करत असतो. पण जिथे इमिडिएट ॲक्शन पाहिजे, यू वॉन्ट टू होल्ड द मनी, यू हॅव टू गो टू द पोलीस स्टेशन. येस. 2015मध्ये माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र दामोदरदास मोदीजी यांनी एक महत्त्वाकांक्षी योजना रोजगार स्वयं आपलेदारी यासाठी एक पोर्टल उपलब्ध करून दिले होता. त्या पोर्टलचं नाव आहे नॅशनल करिअर सर्व्हिस. महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन हे दोघी सोबत मिळून हे योजनेवर काम करत आहे. केंद्र शासन श्रम आणि रोजगार मंत्रालयाचं हे पोर्टल आहे. त्यामध्ये नोंदणी बिलकुल मुफ्त आहे आणि आपले प्रायव्हेट आस्थापना किंवा शासकीय आस्थापना यांची जागा असते. तिथे कॅन्डिडेटला जाऊन लॉग इन करावं लागते. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्यांचं तिथे भरपूर जॉबची संधी अवेलेबल आहे. जॉब संधी किंवा त्यांच्याजवळ TCS, DG सक्षम, TCSकडून वेगवेगळे कोर्सेस, DG सक्षम, मायक्रोसॉफ्टकडून वेगवेगळे कोर्सेस अवेलेबल आहे. हायर मीचे टॅब आहे. हायर मीचे टॅबमध्ये कॅन्डिडेट आपलं लॉग इन करून आपल्या स्वयंसाठी कशी काय ते आपल्या म्हणजे रोजगारबद्दल पुढे काय करू शकतात त्याबद्दल माहिती आहे. ते जसं हे केंद्र शासनाचं श्रम आणि रोजगार मंत्रालयाचं पोर्टल आहे तसंच या पोर्टलमध्ये पूर्ण भारतामध्ये कुठे कुठे रोजगाराची संधी अवेलेबल आहे. इंटरनॅशनल वेकेन्सीज पण अवेलेबल आहे यामध्ये. तर माझा एक सर्वांना विनंती असेल की www.ncs.gov.in या संकेतस्थळावर जाऊन एकदा नक्की भेट द्या आणि कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन करून त्यामध्ये जे वेगवेगळी रोजगाराची संधी अवेलेबल आहे त्यामध्ये आपल्या इच्छुक उमेदवाराकरिता अप्लाय करून घ्या. संपूर्णपणे मोफत असते ही रजिस्ट्रेशन आणि या संपूर्ण प्रक्रिया ही? हे जसं सेंट्रल गव्हर्नमेंटचं पोर्टल आहे तसे त्यासाठी पूर्ण प्रक्रिया मुफ्त आहे आणि फ्री ऑफ कॉस्ट आहे. जसं इथे TCSकडून जे वेगवेगळे इंटरव्ह्यूज, रिझ्यूम डेव्हलपमेंट सर्व जे कोर्सेस आहेत ते पण सर्व फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि सर्व कोर्स कंप्लीट झाल्यावर केंद्र शासनाकडून एक सर्टिफिकेट पण भेटते. एलिजिबल क्रायटेरिया काय आहे याच्यासाठी? एलिजिबिलिटी फक्त इतकीच आहे की कॅन्डिडेट 10वी 12वी काहीतरी एज्युकेटेड असला पाहिजे आणि जर कॅन्डिडेटची बाहेर जाण्याची इच्छा असेल किंवा इंटरनॅशनल वेकेन्सीमध्ये अप्लाय करण्याची इच्छा असेल तर ते पण करू शकतात. ते मी अतुल गवई, जिल्हा समन्वयक, जिल्हा कौशल्य विकास रोजगार ऑफिस अमरावती. आपल्या महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही योजनाच नवीन सुरू केलेली योजना आहे. महाराष्ट्रामध्ये जी वाढती बेरोजगारी आहे त्या बेरोजगारीला आपण कसं टॅकल करू शकतो त्यासाठी सरकारने ही योजना हाती घेतलेली आहे. यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचं किमान शिक्षण 12वी झालेलं आहे आणि जास्तीत जास्त जेवढं असेल तेवढं चांगलंच आहे, तर 12वी झालेल्या विद्यार्थ्यांना 6,000 रुपये स्टायपंड, IT आणि डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांना 8,000 रुपये महिना स्टायपंड आणि ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट झालेल्या विद्यार्थ्यांना 10,000 स्टायपंड मिळणार आहे. तर या योजनेसाठी आपलं एक पोर्टल आहे गव्हर्नमेंटचं, rozgar.mahaswayam.gov.in. यावर सर्व विद्यार्थ्यांना जे इंटरेस्टेड आहे या योजनेसाठी त्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्याच पोर्टलवरती वॅकन्सीज दिसतात त्यांना. तिथे ते अपलोड केलेल्या वॅकन्सीमध्ये अप्लाय करू शकतात त्यावरती आणि सदर जे इन्स्टिट्यूट किंवा आस्थापना राहतील त्यांना कॉन्टॅक्ट करून त्यांचा इंटरव्ह्यू घेऊन त्यांचं सिलेक्शन करणार. हे 6 महिन्यांसाठी प्रशिक्षणार्थी म्हणून तिथे जाणार आणि त्यांना 6 महिन्यांसाठी स्टायपंड मिळणार आणि त्यांचं प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना एक त्या आस्थापनेकडून एक सर्टिफिकेटसुद्धा देण्यात येणार आहे. तर अशी ही सरकारची योजना आहे. याचं हे ब्रोशर आहे, याच्यावर पूर्ण माहिती आहे. हे जे स्टायपंड आहे हे मंथली मिळणार आहे की डायरेक्ट 6 महिन्यानंतर? प्रत्येक महिन्याला जमा होणार आहे. त्यांच्या एज्युकेशन क्वालिफिकेशननुसार प्रत्येक महिन्याला जमा होणार आहे. पण मला वाटतं 2 महिने झाले सुरू होऊन ही योजना. विद्यार्थ्यांनी त्याच्यात हे पण केलं, रजिस्ट्रेशन केलं. काही लोकांना मिळालं पण त्यांना 1-1.5 महिना झाला अजून ते आलं नाही या स्टायपंड. आता 5 तारखेलाच एक प्रोग्राम होणार होता पण काही कारणास्तव तो प्रोग्राम रद्द झालेला आहे. आम्ही आमच्याकडून अप्रूव्हल दिलेलं आहे. लवकरच
त्याच्या समोरून येणार आहे, जी काही आम्हाला माहिती जशी मिळेल तसं आम्ही विद्यार्थ्यांना तसं कळवू. त्यासाठी आमच्या मीटिंग्स वगैरे सध्या सर्व सुरू आहे. 6 महिन्याची कंप्लीट झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्याचा काय विशेष पुढे फायदा होऊ शकतो भविष्यात? आता विद्यार्थी तिथं डायरेक्ट त्यांना ऑन जॉब ट्रेनिंगसारखा म्हणजे एक्सपिरियन्स मिळत आहे. तर ऑब्व्हियसली म्हणजे त्यांना तिथे एक्सपिरियन्स मिळेल, काम करण्याचा अनुभव मिळेल. त्याच्या बेसिसवर ते बऱ्याच ठिकाणी अप्लाय करू शकतात. तिथे त्यांचा फायदा होईल त्यांना. आणि आपल्या सर्टिफिकेट पण ते खूप उपयोगी आहे आणि गव्हर्मेंटकडून ही स्कीम आहे. तर आपण याला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यायला हवा अशी आमची अपेक्षा आहे. आणि आमच्या ऑफिसकडून जी काही मदत हवी असेल तर आम्ही नेहमी तिथे अवेलेबल राहतो मदतीसाठी. काहीही प्रॉब्लेम असला तर ऑफिसला व्हिजिट करा, आम्ही तिथे हजर असतो. सर, जर यांच्यासमोर आपली पूर्ण टीम आरोग्याची तिथे फोटो झाले. नमस्कार, मी गजानन पांडे. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजना या एकत्रित राबवल्या जाणाऱ्या योजनेसाठी क्लस्टर हेड म्हणून मी या ठिकाणी अमरावती जिल्ह्याला काम करतो. आमच्या योजनेअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रामधील प्रत्येक नागरिकांसाठी ही योजना उपलब्ध आहे. आणि ज्यांच्याकडे राशन कार्ड आहे, जसे अंत्योदय अन्नपूर्णा पिवळे आणि केशरी राशन कार्ड, त्यासोबत पांढरे राशन कार्ड, आणि ज्यांच्याकडे राशन कार्ड नाही आहे अशा व्यक्तींनी तहसीलदार कार्यालयामार्फत महाराष्ट्राचं अधिवास प्रमाणपत्र आणल्यानंतर त्यांनासुद्धा या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. साधारणतः 1356 आजारांवरती या योजनेअंतर्गत, ज्याला आपण दुर्धर आजार असं म्हणू, या योजनेअंतर्गत मोफत उपचार केले जातात. आणि आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये 33 रुग्णालय या योजनेअंतर्गत अंगीकृत करण्यात आलेले आहेत. त्यापैकी 18 रुग्णालय हे सरकारी आहेत आणि उर्वरित 15 रुग्णालय हे खाजगी रुग्णालय आहेत, ज्या ठिकाणी अतिशय चांगल्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत. आणि या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त महाराष्ट्रातील रहिवाशांनी, अमरावती जिल्ह्यातील रहिवाशांनी आपले प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे गोल्डन कार्ड काढून घ्यावे अशी आम्ही त्यांना विनंती करतो. आणि आपल्या इतरही समाज बांधवांना, आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये राहणाऱ्या सगळ्या लोकांना या योजनेची माहिती द्यावी, जेणेकरून जेव्हा जेव्हा गरज पडेल त्यावेळी प्रत्येकाने या योजनेचा लाभ घेऊन योजनेअंतर्गत येणाऱ्या रुग्णालयांमध्ये मोफत रुग्णांवरती उपचार करून घ्यावेत. धन्यवाद. गोल्डन कार्ड कुठे मिळेल त्यांना? सर, गोल्डन कार्ड काढण्यासाठी त्यांना आम्ही अंगीकृत रुग्णालयामध्ये आमचे जे आरोग्य मित्र आहेत ते आरोग्य मित्रसुद्धा त्यांना गोल्डन कार्ड काढून घेईल. सोबतच सेतू केंद्र, CSC केंद्र आणि ग्रामपंचायत लेवलवरती जे ग्रामपंचायतला ऑपरेटर्स आहेत ते सुद्धा त्यांना आपले आयुष्यमान कार्ड काढून देऊ शकतात. अमरावती शहरात महिन्याभरात किती रुग्णांवर या योजनेच्या अंतर्गत उपचार केले जातात अंदाजे? आता आपल्याकडे नव्याने आलेले 10 आणि अगोदरचे 23 असे एकूण 33 रुग्णालय आहेत. तर साधारणतः रोगनिहाय जसं आपल्याकडे आता पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज आहे, ज्या ठिकाणी जवळपास सर्वच स्पेशालिटी ॲक्टिवेट आहेत. तर अशा ठिकाणी आणि इतरत्री कॅन्सरसाठी सुजान सर्जिकल आणि अरोरा कॅन्सर फाउंडेशन हे एक रुग्णालय आहे. आणि सुपर स्पेशालिटी, ज्या ठिकाणी जवळपास सर्व स्पेशालिटी ॲक्टिव्ह आहेत. तर साधारणतः महिन्याभरामध्ये असा स्पेसिफिक आकडा जरी सांगता आला नाही तर योजनेचा प्रचार प्रसार खूप चांगल्या प्रकारे मागील 12 वर्षामध्ये झाल्यामुळे आज प्रत्येक रुग्ण या योजनेअंतर्गत लाभ घेण्याचा प्रयत्न करतो. आणि साधारणतः मला वाटतं की 4 ते 5 हजार रुग्ण दर महिन्याला या योजनेचा लाभ आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये घेत आहेत. संपूर्णपणे मोफत सुविधा असते, औषधांपासून सगळी व्यवस्था? हो सर, या योजनेअंतर्गत ॲडमिशनपासून तर डिस्चार्जपर्यंत रुग्णांवर होणारा खर्च, त्याचबरोबर त्यांना लागणारा औषधोपचार, सोबतच शस्त्रक्रियासाठी लागणारा खर्च एवढंच नव्हे तर रुग्णाला सुटी मिळाल्यानंतर
तो जेव्हा आपल्या घरी परत जातो तर त्याला परतीच्या प्रवासाचं भाडंसुद्धा योजनेअंतर्गत दिलं जातं रुग्णालयांमार्फत. 2 वेळचं जेवण, चहा या सर्व सुविधा या रुग्णाला त्या ठिकाणी पोहोचवल्या जातात. बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी अमरावती शहर पश्चिम आणि पूर्व. लेक लाडकी योजना ही योजना जन्मतः मुलीसाठी आहे. त्या मुलीचा जन्म 1 एप्रिल 2023 नंतर झालेला असायला हवा. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 1 लाखापेक्षा कमी असायला हवे. केशरी आणि पिवळे राशन कार्ड, 1 लाखाचं उत्पन्न, आपला तिचा जन्मदाखला, आईचं आधार कार्ड आणि त्यांचं जॉईंट अकाउंट हे असल्यास अंगणवाडी सेविकेकडे आपल्या कार्यक्षेत्रामध्ये जवळची कोणतीही अंगणवाडी असेल तर त्या अंगणवाडी सेविकेकडे अर्ज केल्यानंतर पर्यवेक्षिका त्या अर्जाला कारवाई करते आणि DPO लेवलला म्हणजे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद महिला बालविकास हे त्यांना अप्रूव्ह देतात. तर तिला पहिले 5,000 रुपये, 6वीत गेल्यावर 7,000 रुपये, 11वीत गेल्यावर 8,000 रुपये असे 18 वर्षापर्यंत तिला 1,01,000 रुपये अशी रक्कम तिला मिळते. आणि ही योजना जन्मतः मुलीसाठी म्हणजे लिंग गुणोत्तर वाढवणे, तसेच मुलीची शिक्षणात प्रगती करणे, मुलीची शिक्षणासाठी आर्थिक तरतूद करणे याबाबत ही राज्य शासनाची लेक लाडकी योजना ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. धन्यवाद. दर वर्षाला हे पैसे मिळतात म्हणजे वर्षभराचे 5,000, नंतर 6,000, नंतर 7,000 अशा पद्धतीने. आपल्याकडे कसं आहे की मुलीचा जन्म झाला की टप्प्याटप्प्यानं मिळतात. आपल्याला मुलीचा जन्म झाला की आपण बघा मुलीचा जन्म झाला की 5,000, पहिलीत गेल्यावर 6,000, 6वीत गेल्यावर 7,000, 11वीत गेल्यावर 8,000 आणि मुलीला 18 वर्ष पूर्ण झाल्यावर 75,000. म्हणजे ही जर टोटल रक्कम बघितली की आपण 1,01,000 ही आपल्याला त्या मुलीला मिळते. पण त्या मुलीचा जन्म 1 एप्रिल 2023 नंतर झालेला असायला पाहिजे. याचं रजिस्ट्रेशन कुठे अंगणवाडी सेविकेकडे करायचं आणि दरवर्षी मग हे सांगावं लागेल की ती मुलगी आता 1लीत गेली आहे, 5वीत गेली आहे, मग त्यांनी ते पैसे जमा होतील. हां, आपल्याला कसं आहे की जर समजा आपल्याकडे त्यांनी अर्ज केला जन्मतः की आपण आपल्याकडे त्यांचा रेकॉर्ड राहते ऑफिसला, तर आपण त्या सेविकेला तसं सांगू शकतो की यांच्याकडून पुन्हा अर्ज घ्या आणि आपल्याला त्यांना पुढचे म्हणजे 6वीत गेल्यानंतर तिला 6,000 द्यायचे आहेत. म्हणजे आपल्याकडे ते रेकॉर्ड येऊन जाते एकदा की मुलीचे जन्म झालेले आहेत तेवढे, आणि मग आपण त्यांना त्याच्या सूचना देऊन अंगणवाडी सेविकेकडून कोण्या सेविकेकडून आपल्याला फॉर्म आला तर त्याच्या आपण त्या अंगणवाडी सेविकेला सूचना देतो आणि ते अर्ज प्राप्त करून घेऊन आपण तशी कारवाई करतो. त्यांच्या अकाउंटमध्ये जमा होतात पैसे. हो, जवळजवळ आपल्या जिल्ह्यामध्ये 5 ते 3-3.5 महिलांना आपण लाभ दिलेला आहे आणि 5,000 महिलाची कारवाई सध्या मुलीची कारवाई सध्या सुरू आहे. हे अकाउंट मुलीच्या नावाचं असावं की आईवडिलांच्या? नाही, मुलीचं आणि आईचं हे जॉईंट अकाउंट असावं. नमस्कार. सुखाय फाउंडेशन अमरावती, अकोला आणि यवतमाळ या 3 डिस्ट्रिक्टमध्ये काम करतं. सुखाय फाउंडेशनमार्फत सुरजा प्रकल्प आणि मैत्री प्रोजेक्ट हे 2 प्रोजेक्ट चालतात. सुरजा प्रकल्प हा जे आम्ही 10 शाळा घेतलेल्या आहे त्या शाळेंवर वैयक्तिक सुरक्षा शिक्षण म्हणून आपण प्रोग्राम ऑर्गनाईज करत असतो. आणि अमरावती जिल्ह्यामध्ये जे मासिक पाळीबद्दल आपण मार्गदर्शन करत असतो. काही स्लम वस्त्या घेतलेल्या आहेत आपण, तिथं आपण मासिक पाळीबद्दल त्यांना मार्गदर्शन करत असतो. काय म्हणतात त्याला, पॅड्सचं वाटप करत असतो आपण प्रत्येक महिन्याला. आणि मैत्री प्रकल्पामार्फत आपलं काम असं चालतं की महिला आणि बालकांवर होणारे जे लैंगिक हिंसाचार आहे त्याबद्दल आपलं काम चालतं. आपण त्यांना मानसिक आधार देतो. CWC मार्फत आपण काही केस असतात पॉक्सोच्या त्यांना आपण सपोर्ट करत असतो. त्यांना काही आर्थिक मदत लागली किंवा त्यांना काउन्सिलिंग वगैरे करायचं असलं ते आपण करत असतो. एखादी केस समजा आपल्याला CWC समोर सादर करायची आहे किंवा DCP समोर सादर करायची आहे ती पण आपण सादर करत असतो. म्हणजे त्यांना जी मदत लागली आपण ती करत असतो. ह्या ज्या केसेस आहेत या तुमच्याकडून आल्यावर तुम्ही करता की तुम्ही त्यांना अप्रोच होता? नाही, काही केसेस आपल्याला म्हणजे जेव्हा आम्ही फील्डमध्ये काम करतो तेव्हा ते आपण जेव्हा एखाद्या विषयावर मार्गदर्शन करतो तेव्हा ते स्वतः आपल्याला सांगतात की नाही माझ्यासोबत असं काही घडलेलं आहे किंवा माझ्या मैत्रिणीसोबत असं काही घडलं आहे. तर ते स्वतःहून मग आपल्याकडे एक केस म्हणून येतं. किंवा मग CWCला आपण एक सपोर्ट पर्सन म्हणून असतो. तर त्यांनी पण आपल्याला काही केस देत असतात. मग तेव्हा आपण त्यांना गृहभेटी देत असतो, त्यांना काउन्सिलिंग करतो, या सगळ्या गोष्टी होतात. मासिक पाळी संदर्भात तुम्ही मुलींना आणि आईवडिलांना दोघांनाही गाईडन्स करता? हो. आता शाळेवर जे होतं आधी आपण काय करतो, आधी पालक सभा जेव्हा असते आपण पालकांना बोलवत असतो, आपण त्यांना मार्गदर्शन करत असतो. त्यानंतर मग शिक्षकांची वेगळी मीटिंग घेतल्या जात असते, शिक्षकांना मार्गदर्शन केलं जातं. त्यानंतर मग विद्यार्थ्यांसोबत त्या संबंधित चर्चा केली जाते. फाउंडेशन से अभी 6 महीने के लिए हम अमरावती में कैंपेन ऑर्गेनाइज़ कर रहे हैं
बैनर देख सकते हैं आप, लेट जॉइन सेफ अमरावती फॉर अ कैंपेन। इस कैंपेन के तहत हम अमरावती में सेफ स्पेसेस क्रिएट करना चाहते हैं जहाँ पे महिलाएं लड़कियाँ सेफ फील करें। हम देख रहे हैं हमारे देश में रोज़ दिन ब दिन महिलाओं के ऊपर हिंसाचार, यौनिक हिंसाएँ महिलाओं के बच्चों के ऊपर बढ़ रही है। तो इसी को मतलब मद्देनज़र रखते हुए और इस जो भी अत्याचार वगैरह हिंसाचार हो गया है इसको कम करने के लिए हम इस कैंपेन को ऑर्गेनाइज़ कर रहे हैं। ये कैंपेन हम कोलैबोरेशन के साथ कर रहे हैं, जो भी महिला WCD डिपार्टमेंट है, DLS है, उनके साथ कोलैबोरेशन में हम अमरावती में काम कर रहे हैं। एग्जैक्टली क्या काम हो रहा है इस फाउंडेशन के तहत? इस फाउंडेशन के तहत इस कैंपेन के अंतर्गत हम अमरावती में हर चौक में जाकर और मार्केट में जाकर पब्लिक अनाउंसमेंट कर रहे हैं, बैनर्स बांट रहे हैं। जो हेल्पलाइन नंबर्स रहते हैं अपने गवर्नमेंट के बच्चों के लिए, वुमेंस के लिए, उसके बैनर्स हम हर एक गली में, हर एक चौराहे पे चिटका रहे हैं। जो भी बस स्टैंड्स है वहाँ पे जाके लोगों को बता रहे हैं इस बारे में। ये सारी चीज़ें हम कर रहे हैं। हे केंद्र सरकारची एक स्कीम आहे ज्याच्यामध्ये प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगासाठी आपण याच्यामध्ये फंडिंग केल्या जाते। त्याच्यामध्ये जे फूड रेडी टू ईट आणि रेडी टू फूड असं जे आहे एक प्रोग्राम आहे, त्याच्यामध्ये कसं ते जे आपण बनवतो त्याच्यामध्ये हायजीन आणि हे जे वापरून आपण फूड प्रोडक्ट बनवतो त्याच्यासाठी केंद्र सरकारमार्फत 35% सबसिडीचा याच्यामध्ये अनुदान मिळते। तुम्ही जर स्टार्ट एखादा बिझनेस करताय तर त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यात अनुदान मिळते आणि त्याच्यामध्ये जे गृहउद्योग आहेत, गृहउद्योगामध्ये पापड उद्योग असेल, तुम्ही जे महिला बचत गटांच्या मार्फत जे केल्या जाते त्याच्या थ्रू ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात। म्हणजे समजा मी जर एखादा गृहउद्योग सुरू करतोय तर मला त्याच्यासाठी 35% बोलला ना, 35% सबसिडीचं लोन मिळतं। यस, तुम्हाला लोन केस काय बँके थ्रू करावं लागेल। नॅशनल आपले एक DRP आहेत, DRP वाईज ते तुम्हाला सगळं गाईड करतात, त्याच्या थ्रू तुम्ही केस पुटअप करू शकता। ते तुम्हाला गाईडलाईन पण करतील, फक्त तुम्हाला तिथे जाऊन एकदा इन्क्वायरी करावं लागेल। आपलं जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामध्ये आपलं PM-FMS एक स्पेशल ऑफिस आहे, तिथून इन्क्वायरी करून तुम्ही सगळ्या गोष्टी किंवा मग आमचे जे DRP आहेत त्यांच्या थ्रू तुमच्या केसेस सगळ्या गोष्टी तुमच्या तिथे केल्या जातील। फक्त महिलांसाठी आहे की सर्वांसाठी आहे? साठीच आहे। इंडिव्हिज्युअल पण आपण करू शकतो, महिलांसाठी पण आहे, किंवा मग महिला बचत गटाची एखादी लेडी समजा बचत गटामध्ये आहे पण ते तिला इंडिव्हिज्युअल करायचं आहे तरी आपण त्यांच्याशी काही करू शकतो। म्हणजे महिलांच्या व्यतिरिक्त कुठला युवक, कुठला व्यक्ती जर करत असेल करू शकता। आणि फक्त अन्न आणि फूडशी रिलेटेड ही अन्न प्रक्रियावर जे प्रक्रिया होतात त्याच्याशीच रिलेटेड फक्त हा प्रोजेक्ट होऊ शकतो। नमस्कार, मी माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्पातर्फे इथं प्रतिनिधी आहो। महाराष्ट्रामध्ये कृषी विभाग व तसं वर्ल्ड बँक यांच्या संयुक्त नियोजनाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक प्रकल्प हा उभा राहतो आहे, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी फार्मर प्रोड्युसर कंपनी म्हणजे नंबर ऑफ फार्मर्सनी, म्हणजे इंडिव्हिज्युअल एक शेतकऱ्याच्या व्यतिरिक्त नंबर ऑफ म्हणजे एकजुटीने शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कोणताही प्रकल्प म्हणजे धान्य साठवणूक, गोडाऊन, क्लिनिंग, ग्रेडिंग अशा प्रकारचे गाव पातळीवर जर प्रकल्प उभे करायचे इच्छुक असतील तर आपण त्यांना मोठ्या प्रमाणात म्हणजे 60% सबसिडी आपण त्यांना त्याच्यामध्ये देत आहोत। तसेच स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत उपप्रकल्प म्हणून स्मार्ट कॉटन हा प्रकल्प आपण राबवत आहोत। जसं आता आपल्या इकडे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठं उत्पादन हे कापसाचं आहे। कापसामध्ये शेतकऱ्यांचं सगळ्यात महत्त्वाचं का राहतं की पेरल्यानंतर त्याला उगवलं आणि त्याची हार्वेस्टिंग केली आणि जिनिंग ग्रेडिंगमध्ये विकून दिलं। विकल्यानंतर त्यांना तो तेवढासा पुरेसा असा त्याचा मोबदला मिळत नाही, तर प्रकल्पातर्फे आपण स्मार्ट प्रकल्पातर्फे म्हणजे स्मार्ट कॉटन अंतर्गत आपण त्यांना अशा प्रकारचं करतो आहे की गाव पातळीवर त्यांना एकत्र येणे, एक गट तयार करणे आणि नंबर ऑफ क्वांटिटीमध्ये कापूस हा एकत्र करून तो पण त्याचं महत्त्वाचं नियोजन म्हणजे एक गाव एक वाण, म्हणजे एकाच व्हॅरायटीचा कापूस असला पाहिजे जेणेकरून जो काही आपण कापूस जमा होईल तो एकाच व्हॅरायटीचा राहील आणि एका क्वालिटीचा राहील आणि त्याच्यात त्यांनी एकत्र करून त्याचं संकलन करणे। संकलन म्हणजे काय की जे कापूस विकल्यानंतर जिनिंग प्रेसिंग युनिटला होतं, म्हणजे जसं त्यांच्या गाठी तयार करणे, म्हणजे लिंट्स वेगळे निघाले आणि रुई हा पार्ट वेगळा निघाला आणि सरकी, तर हा वेगवेगळ्या प्रकारे त्यांना विकता येईल इंडिव्हिज्युअली स्वतःच्या भरोश्यावर आणि त्याचा त्यांना मोबदला मोठ्या प्रमाणात भेटू शकतो। लाभार्थी कोण आहे याचे? शेतकरी आणि फक्त कापसाशी जो हे आहे कापूसाची शेती जी आहे तोच फक्त स्मार्ट कॉटन प्रकल्पाअंतर्गत हा कापसाशी संबंधित आहे आणि मेन जो स्मार्ट प्रकल्प आहे हा इतरक्त आपल्या जेवढ्या काही म्हणजे कृषीमधल्या आहेत, जसं काही आपण डाळ झाली, तुरीपासून डाळ बनवणे, तर हे जे प्रकल्प आहे, जे घटक आहे, मशिनरीज जे आहे, तर त्या सगळ्या गोष्टीला आपण त्याच्यामध्ये सबसिडी देतो आहे।